हाय 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 हाय. पकड पकड. कधीपासून तुला भेटायला एक्साइटेड होतो आम्ही. थँक्यू सो मच. हाय. कुठले तुम्ही? ठाण्यावरून. ठाण्याचे. दीदी पहिला माझा फोटो काढ. माझा फोटो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. भरपूर स्ट्रेस होता एवढ्या दिवसानंतर, भरपूर काम वगैरे केलं होतं. त्याच्यामुळे एका म्हणजे 12-13 दिवसानंतर मी आज एकविरीला चाललो आहे. तिकडे गेल्यानंतर भाई वेगळा सुख असतो, वेगळी शांती असते आणि स्ट्रेस पूर्णपणे तिकडेच गेल्यावरती निघून जातो. सो मी आज किती दिवसानंतर विचार करत होतो आज जाईल, पण आज फायनली आज वार पण सुद्धा आहे देवीचा, मंगळवार, आणि आज दर्शन घ्यायला चाललं आहे. सो लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. भरपूर सुंदर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करूयात. माझ्यासोबत असणार भूषण आणि आणखी एक मित्र असणार आहे. आम्ही तिघं मिळून चाललोय. आपली किया घेऊन पहिला तरीला धुवायची आहे. धुतली का निघूयात लगेच. जुलीला करूयात पहिला बाय बाय. जुली चला बाय बाय. चाललो. तू चाललं तर मी काय करू? तुझ्या मागे लागून माझं नाही होणार. मग चाललं, चल तिकडे फिरायला. मी पिंजऱ्यात जाणार नाही. चल. अरे हिला आतमध्ये पाठवलं तर डायरेक्ट गायब. आता डाळ भात खाल्लाय कारण की आज एकविरीला जायचं, त्याच्यामुळे वयास काहीच नाही खायचं. पण आईला पण ऍडमिट केली तर आईला पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे आईला डब्बा पण घेऊन जाता. जाऊ का वहिनी? मीच घेऊन मग डब्बा. आईला लागतं मच्छी दवाखान्यात, पण बोंबील तलाला लावल्यान. आज मंगळवार आहे पण आईला काय जातच नाही जेव्हा दवाखान्यामधला. मग काय करशील? मग वहिनीला एंड टायमावरती बोंबील बनवायला सांगितलं आईने. मी पण एकविरीला झाले आई. असंच बोललं तुला. एकविरीला चालल्या. कुठं? दादा गेलता ना कुठं? शिर्डी सगळी का जाऊन आले दादा. वहिनी मी घेऊन जाऊ का? मग टाइम लागल. हा 10 मिनिटं होतील बोंबील. ठीक आहे. तर चला गाईस, भूषण पण आलाय आणि या साईडला भूषणला मी लावलाय डबा धराला. कसला डबा आहे तो? दवाखान्यात जायचा. हा, आईला ऍडमिट केले ना. काय आलं परत? आज 2 दिवस चांगली होती रे, एकदम कडक. मला शिव्या बिवा पण घातल्या. मी गेलो मालाला, बघता तर आई दवाखान्यात आहे. चल बस ना, गाडी धुवू पहिला. थोडीशी घाण झाली. चल पाणी मारून घेऊ. चला तर गाईच निघूयात. तर गाईच जिमला पण गेलेलो आज भाई. बॉडी पण झाली थोडीशी. बघ कसा गेलो. रोज जाईल आता, काय टेन्शन नाही. मग अच्छा, तुषार पण आलाय. 2 दिवस जाशील. त्याला पुढे बसत पुढे बसणार का? अरे भाई बरं आहे. मला वाटलं तिकडून येईल तर. कुठून डॉन येणार रे. जायचं का? मग बोल एकविरा माते की जय. अभी ठीक करके देता हूँ. पाणी मार पटापट लगेच. हे बघ घाण झाली आहे. फायनली गाडी बिडी धुवून झाली. आता तूच बोल मग. चाललो आईला आता टिफिन द्यायला. आता तू बोल. चला योच बोलले, आता योच करीन ब्लॉगिंग. मारुती करत, मी नाही करीत. निघूयात आता आपण. कुठं? रस्त्यावर. चल जस्ट आलोय हॉस्पिटलच्या इथे. तो जाऊयात वरती. भूषण, हा कशाला आला इथं? आईला भेटायला. वा रे, खातोय आणि आईला भेटायला. बरं वाटतंय का? बरं वाटतंय आता? बरं वाटतंय, फक्त थोडं नाटका करता आहे. नाटकं कशाला? ऐकलं जरा अचानक कसं जरा साथीन का लागायला लागले. अरे 2 दिवस बरी असते लगे अचानक मध्ये काय होतं काय माहिती तेच समजत नाही. अचानक होत्या का? आज त्या दिवशी मला शिवा पण घातल्या रे. हा, आईच्या आणि यांच्या दोघांचे भांडणं पण झाले थोडे. टाकला पण आमच्या ग्रुप मध्ये काय. आणि संध्याकाळी बघतात तो हॉस्पिटल मध्ये. कधी काय होईल काही समजत नाही. म्हणून सांगतो फिटनेस भाई. आणि तुझा आवाजच जा ना सकाळचे.
एवढं कामावर धावते, अजून किती धावणार? मच्छीवर का कमी धावा लागतं? आवरे लोक आहेत दोघा नाही बाई, कसा बघ पहिला एक नंबर लागतं खरंच. दाखव थोडा बघून तर कसं एक नंबर आहे का. दवाखान्यामधून बघा काय आलेलं जेवण दाखवलं जरा. चपाती डाळ भात, पण आईला नको आहे. का नको? मटन मच्छी भाजी. अरे तेच खायचं असतं भाई. जेवढ्या साईडला घरून भात आणलं आपण, बाई त्या साईडला आईला बोंबी आणले. काय दिलेत ना आऊचा भात बघ कसं बोंबी खातो. ताजी मच्छी खाई आमची आई, ताजी मच्छी. मच्छी ही दाल टाकू काही. याच्यामध्ये चपाती घ्याव का? चपाती खातं का आई? चपाती दे. हा ही पण द्याव का? दोन खाशील? जास्ती खात नाही यार. बापू पॅक करू का? बॉम्बे घ्या अजून दोन बस. मावरा घ्या या. 2 बॉम्बेसाठी आवरा बॉम्बे दिलं. मग खरं तर आऊस आहे, पण नाटकं आवडी असतात. चला तर गाईस, आता आपण निघूयात. आई पण जेवायला बसली आहे. आईचं पण जेवण झालं का लगेच निघूयात. ऑलरेडी इथंच टाइम झाला. किती वाजलं? 1:30 वाजला इथंच. आता निघूयात आपण. आईला पण भेटलो वगैरे. आता डायरेक्ट कुठं जायचा? तर चला डायरेक्ट लोणावळ्याला निघूयात. आता वाजलेत 2. आता कितीला पोहोचतो बघूयात आपण. टायमिंग परफेक्ट किती होतो. तरी पण मला वाटतं 4-4:30 वाजतीलच दर्शनाला. बघू. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. गाईज फायनली पोहोचले आम्ही एकविरा आईच्या इथेशीन आणि कमानीच्या इथेच. आता सो चला एंटर करूयात आतमध्ये. जस्ट आलं पायथ्याशी. गाडी तर इथंच लावू आपण. लावू इथं नको. येताना हार लावून काढू ना मग. हा वरतून येऊ शकतो खालती लवकर. मग येऊ ना, चल पटवत. चला दर्शन येऊ ना. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. खालती तर दर्शन घेतलं पायथ्याच्या इथे. आणि वातावरण एवढं डेंजर झालं ना की जसं की पाऊस पडायला पण लागला. थेंब थेंब पाणी. तर भाई आज लोणावळा आलं ना पावसाची पण भाई मस्त वाटतं. वातावरण तर एकदम सुंदर झालं, कारण गरमी पण नाही थोडी पण. तो आनंद होते. चला आता वरती निघूयात आपण चालत चालत. दादाला पण तुम्ही टाइमपास करायचा. कुठलं तुम्ही? चला तर काय येताना आवला घेतले खालतून. आणि वातावरण पण एकदम भारी आहे, मस्त आहे. आणि क्राऊड पण बिलकुल पण नाही आहे. आणि वार पण देवीचा आहे. मस्तपैकी चाललो आम्ही आरामात. एकदम छान दर्शन भेटणार आज तर. मस्तपैकी आईला बघायला भेटणार आहे. अशा टायमाला या मस्त 4-5ला. बिलकुल पण गर्दी नसते. थँक्यू सो मच. असंच प्रेम असेल. फेरी मारत होता पण तो भेटला नाही. 4 दिवस शॉपला फेरी मारली त्यांनी, पण तो भेटला नाही. आता तो भेटला ना. मेसेज करून ये, नक्की रिप्लाय करेल. चल बाई.
गाडीला बसेल का तुम्हाला? चांगला वाटलं का? हां पण कधीच आहे नाही फ्रेश आहे. हा फ्रेश आहे तुम्हाला वाटतं महिमा तुझी सांगू किती आई तर काही फायनली वरती पोहोचलोय आणि इथलं दृश्य भाई बघू शकता तुम्ही. आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी भरपूर सुंदर दिसता तुम्ही. आहे रे भरपूर पब्लिक आहे. तरी पण खालती असं वाटत नव्हतं क्राऊड पण वरती तरी पण बघायला गेलं तर भरपूर जण आहेत. पण दर्शन मात्र एकदम सुंदर भेटेल आम्हाला जाताच. हा इथे येऊन जर सुख भेटतं ना ते कुठंच नाही भेटत यार. कधीपासून इच्छा होती मंडळी यायचं करून पण पॉसिबलच होत नव्हतं. बरोबर आईच्या वाऱ्यासाठीच मी पण घरात होतो आणि मग लगेच अचानक प्लॅन केला आणि निघालो. हाय 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 पकड. कधीपासून तुला भेटायला एक्साइटेड होतो आम्ही. थँक्यू सो मच. हाय कुठले तुम्ही? फोटो ठाण्यावरून. ठाण्याचे. दीदी पहिला माझा फोटो काढ. माझा फोटो काढ. दीदी माझा फोन पहिला माझा. ए गुड्या लवकर ये. गुड्डू लवकर ये. मला ब्लॉग मध्ये टाक. नक्की फोटो काढू दे. फोटो काढ माझा. अरे दोघं लय ब्लॉग बघतात. म्हणजे मला घेतलं ना ब्लॉग मध्ये. मग घेतलं ना. शॉर्ट चालू आहे ना. अजून चांगलं काढतो. खूप चांगली काढायची. थांबा. माझी मम्मी पाहिजे झाली असती. तो नाही बघत ब्लॉगर म्हणजे असं पूर्ण ब्लॉगिंग भरपूर जण विचारतात ब्लॉगिंगद्वारे काय कमवले तू. तर हे कमवलं मी लोकांचं प्रेम कमवले भरपूर जास्त. शपथ एवढे एक्सायटेड होतात ना मला बघितल्या लोक ते म्हणजे आज बघितलं असेल तुम्ही. सो कधी कॅप्चर नाही होत मात्र कधी कॅप्चरसुद्धा होतात व्हिडिओजमध्ये. सो भरपूर छान वाटलं. आता जाऊयात दर्शन घेऊयात आई माऊलीचं. आणि आज तर एकदम VIP वाली म्हणजे पूर्ण दर्शन भेटणार आहे कारण की आज गर्दीच नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण दर्शन एकदम आरामात भेटणार आहे आम्हाला. आई माऊलीचा आज फुलाल उर्विन माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी घारण आई माझी बसली घोंगरावर. दर्शन तर झालं आमचं. आता निघूयात खालती. भरपूर सुंदर दर्शन झालं. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम छान. काहीच गर्दी नव्हती. आणि तुषार तर पहिल्यांदा झालता. नाही रे पहिल्यांदा नाही चौथ्यांदा आलतो. खोटा बोलता? शपथ पहिले चौथ्यांदा आलतो. हा तुषार चौथ्यांदा आलता. आणि हे सगळं पाठी बघताय ना हे सगळं तुषार बोलता आमचं आहे. नाही हे आमचं आहे तुषार. तू का बोलला आमचं आहे? रोस्ट करतो का मला? चला निघूयात खालती. आता कसं थंड वाटतं बघ. वाटतं का ना थंड? खूप छान हा वातावरण. क्लायमेट चेंज आहे रे. एक नंबर वाटतंय. आपल्या आगरी कॉलेजनंतर सुट्टीचे दिवस असले तर ते कुठे जायला जास्त पसंत येतं त्याला आपला असा इकडे दाखवत ते नंतर मग मी तू म्हणशील ना ऑलवेज आपल्या आई मुलीचं दर्शन आलं तेव्हा आपण कॅमेरा बोलायला आणि मंदिर दाखवतो. फोटो काढूया आपण पुढे. दादा माझा फोटो काढा ना कॅमेरा. तर काहीच निघालो आता. भूक तर लागली आहे. कोणत्या तरी हॉटेलला जाऊयात आणि मस्तपैकी दाबून जेऊयात. दर्शन तर झालं आता. चला. मग भूक लागली. तुला रे? भाई जाम भूक लागली. घरी जाऊन म्हणजे आता हॉटेलवर जाम जेवण. घरी जाऊन जेव तू. आताच बोलतोय याला घरात जेवायला लावू आपण. तुम्हाला माहिती आहे मध्येच उतरता तुम्हाला एक पादुका मंदिर लागतो तर तिथे पण दर्शन घेतलं आम्ही आणि मग निघालो खालती. मी काढतो फोटो तुम्ही सगळे. नको ना मला एकटीला घे ना. कुठे फॅन आहे. आज गर्दी नसल्याने मला असं वाटलं कोण भेटणार नाही तर बघतोय तर भरपूर लोक होते आणि भरपूर फॅन्स माझे म्हणजे भेटत होते आणि खरोखर आनंद होत होता कारण की एक्सायटेड भरपूर असतात सगळेजण आणि मला आवडतं सुद्धा. असं कुठे गेलो ना की नक्कीच सगळेजण भेटतात. अरे बाई, नाही काढला नाही आता.
मी नाही काढणार आता. अरे किती वेळा काढते. तर गाईज आता खालती आलो तर आपण पटापट हार लावून घेऊ गाडीला, मस्त वाटेल. तर गाईज फायनली दर्शन वगैरे झाले. 5:46 आणि आम्ही निघतो इकडनं मंदिराच्या इथनं. चला. तर गाईज जस्ट आलो हॉटेलवरती. आता आपण जेवण करणार आहोत तिथे. ऑलरेडी भरपूर थकलेलो. ते बोललं मस्तपैकी एक ॲम्बियन्स चांगला असावा त्या हॉटेलचा आणि एक चांगला हॉटेल असावा. सो हा हॉटेल मला आवडला. सो पटापट इथलं जेवण करूयात. कारण की खास करून मी इकडं आलो ना की तांबडा पांढरा रस्सा सो आपल्याकडे भेटत नाही ना, डोंबिवली त्या साईडला. तर इकडं आलो की मग जेवणच करून जातो एकदम मस्त. थाली मागूयात आणि मस्तपैकी जेवण करूयात. आपण तिघं जण आहे त्या साईडला. भूषण पण आहे. भूषण तू काय खाशील? तांबडा रस्सा. तू रे? मी पण काही बस का बाई. अजून का पिशी पिशील बिशील नाही. जस्ट जेवण वगैरे केलं. आम्ही निघालो आता. गाडी त्या साईडला पार्क केली. आपण कुठं आलो ना? हॉटेल तांबडा पांढरा रस्सा. आता बसू गाडीन आणि निघू सरळ. यो भाई गाडीची चावी घेऊन गेला. आम्हाला गाडीमध्ये बसायला जागा पण नव्हती ठेवली. कुठे गेलेला रे? वॉशरूमला गेलेलो. वॉशरूम मध्ये किती टाइम लावला? खोटा बोलतोस. ड्रायव्हर तर मलाच बनवून ठेवले. आई मला गाडी चालवायला एक तर कंटाळा येतं. गाडी चालवायला लावते यो सारखा मला. कधी शिकायचं काय माहिती भूषण गाडी चालवायला? शिकलो आहे पण मला जरा भीती वाटते ही गाडी चालवायला. काय भीती वाटते? बाबा एवढी महाग गाडी काय झालं बिलं तर माझे काय होईल? माता त्या जजमेंट नाही ना एवढा हायवेला चालवायचं. चल चालव घे. चल डायरेक्ट. नको फोन तर केला. एक नंबर जेवण होता बाबा. आता बोलता पण येत नाही. जाता मी घरा. गाईसला बोल पटकन. ब्लॉग बघताय. बघतो ना ब्लॉग माझे. लागायला लागला आता. जस्ट आलो दुकानाच्या इथे गाईच्या. हेच घेऊन आलो आता. भेटलं रस्त्यात. हे कामाची गोष्ट आहे. तर गाईस निघालो या शॉपवरनं. तर आता डायरेक्ट घरीच जाऊयात. ऑलरेडी भरपूर टाइम झालाय. 10 वाजले भाई. इथेच कधी पोहोचायचं काय माहिती करा. दादा वहिनी सगळे बाहेरच आहेत. कळला जुली. ये 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 माझा पिल्लू. काला 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 काला. अरे जुली बिली काय बोलते? खायला काय आणलं ते सांग. एकवीरवरनं मेल्या. येऊन तुझी आणली येऊन मी नाही तुझ्यासाठी आणली. काय आणले माझ्यासाठी? केक आणले. बरं झाला केक आणला रे. मला खायचाच होता. केक नाही मग तो वेगळा केक पावाचा केक कोणाला? खायला. खायला ना. जुली कम. तर पहिल्यांदा काही आणली होती तिने. ये 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 ये. तुला ओळखतं का रे? कंपनीची वाटलं काही. ये कम. माझ्या मागे रेडी झाली. चला आत्माई. चला चला घरात. चला घरात. चला चला. येऊ कालू पण आलाय. कालू पण मला भेटायला आलाय. कालू बघ. कालू बघ. कालू बघ. जुली कम कम कम. कालू बघ. कालू बघ. चालला का? जा जा बाय. जस्ट आलो घरात. आई पण इथे जेवायला बसले. मग ते थोबार चांगला धुवून घेतात. आता फ्रेश पण झालोय. आता कपडे वगैरे चेंज करून घेऊयात आणि लगेच झोपायचंच आहे. सो या व्लॉगला एडिटिंग सुद्धा करायची आहे मला आता. सो आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण एकविरेला गेलेलो पूर्ण काय काय झालं या ब्लॉगमध्ये मी दाखवलं. जेवढं शूट करायचं तेवढा प्रयत्न केला शूट करायचा. सो आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण की भेटणार आहोत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.